कराड येथील पालवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कोल्हापूरच्या DYSP स्वाती गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या माई साळुंखे, कविताताई कचरे, विद्या पावसकर, विद्या शिंदे, कविता जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। पालवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्श माता, वीरपत्नी, उद्योजिका, रणरागिणी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी द्वारकाबाई घोलप यांना आदर्श माता पुरस्कार, मधुमती दादासाहेब काशीत यांना आदर्श माता पुरस्कार, स्मिता सावंत यांना वीरपत्नी पुरस्कार, सौ स्वाती भोसले यांना सामाजिक पुरस्कार, नंदाताई विभूते यांना सामाजिक पुरस्कार, रेवती बर्गे व वर्षा शहा यांना उद्योजिका पुरस्कार, राधिका पन्हाळे यांना उद्योजिका पुरस्कार, शिल्पा पाटील यांना रणरागिणी पुरस्कार, विद्या गणेश वाघ यांना उद्योजिका पुरस्कार, सोनम पाटील यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सीमा घारगे यांनी मान्यवरांचे व सत्कार मूर्तींचे स्वागत केले। तसेच पालवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक सागर निकम, राजकुमार चव्हाण, वैशाली चव्हाण, विद्या मोरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। धनश्री रोकडे, संगीता जाधव, स्वाती जाधव, अर्चना गायकवाड, सारिका चव्हाण, सुषमा चव्हाण, कल्पना कदम, अनुपमा जाधव, शीतल ठाकरे, संगीता पाटील यांच्या सहकार्यातून समारंभ पार पडला। यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी नृत्यकला सादर केली व उपस्थितांची जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पालवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वेणुताई चव्हाण सभागृहात पार पडला। कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद महिलांचा मिळाला। या कार्यक्रमात आदर्श माता पुरस्कार, वीरपत्नी पुरस्कार, सामाजिक आणि औद्योगिक पुरस्कार दिले गेले। हे पुरस्कार 2013 पासून संस्था देत आहे। या संस्थेचा उद्देश तळागाळातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने हे संस्था काम करते। तसेच जे का रंजले गांजले ते असे म्हणावे आपले, या ध्येय धोरणाने पालवी चॅरिटेबल ट्रस्ट गेले 8 ते 9 वर्ष झालं काम करत आहे आणि इथून पुढेही ही संस्था असंच काम करेल। आणि या संस्थेला
सर्वांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या आदरणीय सावित्रीबाई फुलेंमुळे मी आज तुमच्या समोर उभी आहे, हे सर्व व्यासपीठ तुमच्या समोर उभे आहे आणि तुम्ही सगळ्या माझ्या समोर बसलेल्या आहात. त्या आदरणीय सावित्रीबाई फुलेंना मी वंदन करून तुमच्याशी हितगुज करेन. मला भाषण करता येतं ना, मला गाणी म्हणता येतात ना, मला काहीच करता येतं. कंटाळला ना डान्स बघायचे. गोट्यातून शेण काढण्यापर्यंत आकाशी झेप घेतलीस तू, स्वतःही शिकलीस तू, इतरांनाही शिकवलंस तू, स्वतःही शिकलीस तू, इतरांनाही शिकवलंस तू. तुझ्यापासूनच होते आयुष्याची सुरुवात, तुझ्यापासूनच होते आयुष्याची सुरुवात. म्हणूनच सगळे तुझ्या समोर नतमस्तक होतात, म्हणूनच तर सगळे तुझ्या समोर नतमस्तक होतात. माझ्या या समोर बसलेल्या सगळ्या महिला म्हणजे मैत्रिणींना, ह्या व्यासपीठावरती बसलेल्या मैत्रिणींना, महिला दिन आपण नुकताच महिला दिन साजरा केला, पण मी महिला दिन म्हणत नाही त्याला, मी महिला उत्सव दिन म्हणते. कारण आम्ही 364 दिवस, वर्षातले 364 दिवस आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही पेक्षा पुढे जाऊन, एक पाऊल पुढे जाऊन कर्तव्य करत असताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा ठसा उमवत असताना, आमचा एकच दिवस नसतो तर आम्ही आमच्या कर्तृत्वानी दाही दिशा सारा आसमान उजळून टाकतो. विशेष कौतुक वाटते की असा दुग्ध शर्करा योग यावा आणि असं केवळमय वातावरण व्हावं. खरंच मला मनापासून आनंद होतोय. सगळ्या पुरस्कारार्थींचं मी मनापासून कौतुक करते. विशेष करून वीरपत्नी पुरस्कारासाठी सीमा, मनापासून तुमच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देते. सगळेच पुरस्कार तितकेच महत्त्वाचे. सगळेच पुरस्कार हे समाजाचे असे घट्ट असे खांब असतात, पिलर असतात आणि म्हणूनच समाज इतका छान पद्धतीनं पुढं जात असतो. महिला दिनाचं औचित्य साधून आपण जो हा स्तुत्य कार्यक्रम पालवी ट्रस्टनं, पालवी नावामध्येच सगळं हिरवळ आहे, त्यामुळं ही जी पालवी आहे अशीच फुलत राहील अशी आशा पहिल्यांदा मी व्यक्त करते.